मेन सर्जरी तर उद्या होईल, जी त्यांच्या जीवन मरणाचा निर्णय घेईल. आणि ती सर्जरी मोठी सर्जरी असेल आणि तिला यापेक्षा जास्त पैसे लागतील. अजून किती पैसे लागतील डॉक्टर साहेब? कमीत कमी 2.5 लाख रुपये. आता इतक्या लवकर पैशांची सोय फक्त एकाच प्रकारे होऊ शकते, तेही वेगळ्या मार्गाने. आणि वेगळा मार्ग कधीच सरळ नसतो. आणि तसंही तू काही चुकीचं काम करू शकत नाहीस. आणि तू करायचा प्रयत्न जरी केलास ना, तरी तू करू नाही शकणार. मला माहितीये कद्दुकुमारी, तू तर नियमांची पुजारी आहेस. तू काही चुकीचं काम करू शकत नाहीस. आणि तू करायचा प्रयत्न जरी केलास ना, तरी तू करू नाही शकणार. परत फिरशील. गेल्या 13 वर्षात आई आणि बाप दोघांचंही कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केलाय मी, पण कधी कधी थकून जातो मी. वचन दे तू मला, नीलच्या कुटुंबियांकडून काही पैसे घेणार नाहीस तू. वचन दे मला. आकाश, अंकल कसे? मला कळलं की त्यांची सर्जरी होती आज. पापाजी ठीक आहे. ते मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं होतं. ॲक्च्युली रेवा माझी वाट पाहते रूममध्ये, तर मी तिला भेटून येतो लगेच 5 मिनिटात. नाही, मला म्हणायचंय की खूपच महत्वाची गोष्ट आहे. प्लीज. बोला. होऊ शकते की घाबरून किंवा नाईलाजाने घरच्यांचं प्रेम मला उद्या मागे हटायला प्रवृत्त करेल. मी माझे पाय थांबवेन सुद्धा. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही मला मागे हटू देऊ नका. कारण आता मला मागे हटायचं नाहीये. मी तुमचं तुमच्या पापाजींवरचं प्रेम पाहिलंय. ते तुम्हाला मागे नाही हटू देणार. मग तुम्ही असं का बोलताय? मी नाही, नीलने सांगितलं. नीलपेक्षा जास्त मला कोणीच नाही समजू शकत. तुम्ही सुद्धा नाही. आकाश, तुम्ही मला समजू शकत असता तर हे पण समजू शकलं असतं की मला डान्सबद्दल किती चीड आहे. मला भीती वाटते की ही जी चीड आहे ती उद्या माझे पाय न थांबवत. पापाजींचं ऑपरेशन आहे उद्या. 2.5 लाखांची गरज आहे. दुसरा कोणताच मार्ग नाहीये माझ्याजवळ. आणि जर खरं जाणत असता तर हे पण जाणलं असतं की उद्यापासून माझं आयुष्य किती बदलून जाईल. होऊ शकतं की पापाजी आणि नील दोघंही माझ्याशी नाही बोलणार. इतका तिरस्कार करतील की माझं तोंडही नाही पाहणार आणि माफही नाही करणार. दिदा तर मी त्यांचा भरोसा आहे. परमेश्वरानंतर
ती मलाच मानते आणि होऊ शकतं की त्यांची आस्थाच कोलमडेल. मी तुमची मनस्थिती समजू शकतो. तसंही जर उद्या काही गडबड झालीच तर तुम्ही सगळा आरोप माझ्यावर टाका. हो, मी सगळ्यांना सांगेन की मी तुम्हाला डान्स करायला भाग पाडलं म्हणून. पण तुम्ही माझ्यासाठी इतकं का करताय? असं समजा की ही माझी परतफेड आहे. तुम्हाला आठवतं जेव्हा मी कर्नालला आलो होतो? अगदी नवीन होतो आणि कोणाला ओळखत नव्हतो. तुम्ही माझी मदत केली होती आणि आता मी तुमची मदत करतोय. आकाशची नका वागू इतके चांगले. का तुम्ही इतके चांगले वागताय जेव्हा मी तुम्हाला काय काय ऐकवलं, काय काय बोलले आणि न जाणू तुमचा हात द्या. आताच तुम्ही म्हणालात मी इतका चांगला आहे, तर मग त्या चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवा. तुमचा हात द्या. सगळं ठीक होईल. तुम्ही चला माझ्यासोबत. हा आकर्ष कुठे राहिला? वेळेवर यायला सांगितलं होतं त्याला. रोशनी सोबत? माझीच बुद्धी भ्रष्ट झाली होती की तुम्हा दोघांवर विश्वास ठेवला. सगळेच्या सगळे कुचकामी झालेत. एक काम नीट नाही झालं तुझ्याकडून. तुझा चेहरा रोशनीला दाखवलास. सगळ्या मेहनतीवर पाणी फिरलं. मालकीण चूक झाली पण माफ करा. पण जे काही झालं ते काही जाणून बुजून नाही केलं. ती मुलगी आहेच खूप हुशार की काही समजलंच नाही. चूक झाली ती झाली, त्यावर खोटं सुद्धा सांगितलं की नाही मालकीण सगळं काही ठीक झालंय. आता या खोटेपणाची शिक्षा दोघांना नक्कीच मिळेल. या शहरातून बाहेर हाकलून देईन तुम्हाला. आयुष्याच उद्ध्वस्त करून टाकेन तुमचं. मला माफ करा मालकीन. जर माझ्या मोठ्या भावाला माहित पडलं ना तर आम्हा दोघांना जित्ताच ठार करील तो. वहिनी आणि दिरामध्ये काय गुलुगुलू चाललंय हे ऐकल्यानंतर तर कोणीही मारायला उठेल. जर तुम्हाला यातून वाचायचं असेल आणि हे वाटत असेल की तुमचं हे लफडं माझ्यापर्यंतच राहावं, तर मग तुम्हा दोघांनाही माझी गोष्ट फक्त तुमच्यातच ठेवावी लागेल. आता तुम्ही कसं गप्प राहायचं ती तुमची जबाबदारी. पण लक्षात ठेवा, जर या सगळ्या भानगडीत माझं नाव आलं ना तर तुम्हा दोघांचं काही खरं नाही. तुम्हा दोघांना कायमचं मिटवून टाकेन मी. समजलात? नमस्कार मालक. नमस्कार मालक. नमस्कार. हे दोघं कोण आहेत? ते 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 हे दोघं गावाहून आलेत. बिचारे त्रासलेले आहेत. माझ्याकडे मदत मागायला आले होते. अच्छा, ही पूजेची यादी आहे.
जेव्हा वेळ मिळेल मागवून घे. हो. यु नो रोशनी, मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा डीजे नेहमी सांगायची की आकर्ष बेटा, जेव्हा कधी मनात वाईट विचार आले किंवा मन त्रासलेलं असेल तर आपलं दुःख परमेश्वराला सांगा. दिवा पेटव आणि तोपर्यंत पेटत ठेव जोपर्यंत परमेश्वर आपलं दुःख दूर नाही करत. मला माहितीये की माझ्या डीजे प्रमाणेच तुमचाही परमेश्वरावर विश्वास आहे. नाही, मी असं नाही करू शकत. कुठल्या दुसऱ्या कारणाने मी माझे प्लॅन्स आणि माझ्या सुखांना सॅक्रिफाईस नाही करू शकत. नशीब. तू खरं बोलत होतास आकर्ष. सगळा नशिबाचाच खेळ आहे. पण हेही खरंय की नशीब बदलूही शकतं. सॉरी रोशनी, आकर्षवर पहिलं हक्क माझा आहे आणि तू बिचारी होऊन तो माझ्याकडून नाही हिरावू शकत. मी ही सगळी तयारी यासाठी केली होती
जेणेकरून मी तुला मोठं सरप्राईज देऊ शकेन, तुला सगळ्यात मोठा आनंद देऊ शकेन. पण आता असं वाटतंय की हे सत्य आयुष्यभर कागदाच्या त्या पानातच दडून राहिलं तरच चांगलं होईल. आय एम सॉरी आकर्ष. हे सत्य मी तुझ्यापर्यंतही पोचू नाही देणार. मला माझा नील परत कर. तो नील जो मला न विचारता हात पकडायचा, तो नील जो काही न सांगता माझ्या सगळ्या अडचणी समजून घ्यायचा, तो नील. मला माहितीये नील, तू माझ्यावर खूप नाराज आहेस. माझ्यासाठी हा निर्णय घेणं इतकं सोपं नव्हतं. आणि तुझ्याकडून पैसे न घेता हे पाऊल उचलावंच लागेल. त्यानंतर होऊ शकतं की ही बाहेरची लोक न जाणो मला काय काय नावं ठेवतील. आणि माझं कुटुंब ते तर माझा इतका तिरस्कार करतील की माझं तोंडच नाही पाहणार. ट्विंकल तर माझ्यावर नाराज झालीये, पण बाबाजींसाठी मला हे करावंच लागेल. शक्य झालं तर नील, तू माझ्यावर नाराज नको होस. तोंड नको फिरवूस माझ्यापासून. काही होऊ दे, बस माझी साथ नको सोडूस. मी खूप एकटी पडली आहे. मला माझा नील परत कर. तो नील जो मला न विचारता हात पकडायचा, तो नील जो काही न सांगता माझ्या सगळ्या अडचणी समजून घ्यायचा, तो नील. अरे या रस्त्यात मधोमध कोण चाललंय? अरे बावळट, दारू पिलीयस का? अरे दारू पिलीयस का? इच्छा तर आता. अरे डोकं फिरलंय का तुझं? रस्त्याच्या मधोमध चाललीस तू? हा? अरे तुझ्या प्रियकराने धोका दिला का तुला?
रोशनी, तू रस्त्याच्या मधोमध का चालली आहेस? आणि तेही आता यावेळी? हा? नील, आता तरी माझ्याशी भांडण बंद कर. बस, आता नको भांडूस. तुझ्याशिवाय मी एकदम एकटी पडलीये. तुटलीये मी. तू का नाही समजत आहेस? मला माझा नील परत कर. तो नील जो मला न विचारता हात पकडायचा, तो नील जो काही न सांगता माझ्या सगळ्या अडचणी समजून घ्यायचा, तो नील जो माझ्या डोळ्यात पाहून माझ्याशी भांडण विसरून जायचा. तो परत कर मला. उद्या काय होईल मला नाही माहीत, पण इतकं नक्की माहितीये, या एका क्षणात मी आयुष्यभरातलं सगळं सुख मिळवलंय. आता जर गरज भासली तर याच क्षणांच्या आधारावर मी सगळं आयुष्य काढेन. हे सगळं सामान तुम्ही मागवलंय का? हो कल्याणी, पंचांगानुसार उद्या ग्रहांच्या स्थितीत मोठा बदल होणार आहे. गेले काही दिवस खूप कष्टदायक होते, म्हणून एक छोटी पूजा ठेवली आहे. तुम्ही इथे का आलात? रोशनी, तुम्हीच सांगितलं होतं की मी तुम्हाला हिंमत देत राहू म्हणून. ठीक आहे, पण आता तुम्ही इथून निघून जा. पण का? का म्हणजे काय? नील आहे इथे. तुम्हाला हे नकोय की नीलने आपल्या दोघांना सोबत पाहावं?